मित्रांनो, आजची स्टोरी थोडी वेगळीच आहे. प्रेमात धोका खाल्लेल्या एका युवकाची. हा युवक जास्तीत जास्त 20, 22, 25 वर्षाचा असेल. ज्यावेळेस आपली आवडती एखादी व्यक्ती बदलते ना, त्यावेळेस पुरुषाला मानसिक रोगी बनवल्याशिवाय सोडत नाही. मित्रांनो, एवढं सांगणं आहे, एखाद्या मुलीच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात एवढी ताकद असते की एका हसत्या खेळत्या व्यक्तीला जिवंत मृतदेह बनवून ठेवते. आजची स्टोरी तशीच आहे. प्रेमामध्ये स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलेल्या एका मनोरुग्णाची. काय चूक असेल ह्याची? का असं झाले असेल? वन साईड लव किंवा वन साईड प्रेम माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतं. व्हिडिओ कंटिन्यू बघा, पूर्ण धक्कादायक माहिती तुमच्या समोर येणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, बिंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र अनाथाश्रम, जे अनाथाश्रम आपलं पंढरपूर तालुक्यातील गादेगाव या ठिकाणी स्थायिक आहे. मित्रांनो, आपलं कार्य तुम्हाला माहीत आहे. जे कोणी लाईव्ह व्हिडिओला नवीन आहेत त्यांना पुन्हा एकदा सांगतो. तर रोडवरील निराधार, अनाथ, बेघर, बेवारस, मनोरुग्ण, अंध, अपंग, मतिमंद, जी रोडवर कचऱ्यात बेवारस अवस्थेत आपलं आयुष्य जगतात, अशा लोकांना आपण आदर देत काम करतो. मित्रांनो, मला काल रात्री ह्या माणसाबद्दल माहिती आली होती. ह्या माणसाबद्दल मला माहिती आली होती की एका हॉटेलच्या बाहेर त्याला मारण्यात आलं. का मारण्यात आलं? तर हा जेवण मागतोय आणि ह्याच्याकडे पैसे नाही. मला एवढं म्हणणं आहे की जेवण द्यायची जर आपली लायकी नसेल तर अशा माणसांवर हात सुद्धा उचलायचा नसतो. आंघोळ घालताना बाकी सगळा विषय दिसेल कुठं कुठं मारले, पण मी खूप शोध घेतला तर हा भाऊ मला या ठिकाणी सापडला. पंढरपूरमध्ये गावामध्ये त्याला मारण्यात आलं. मारायचं कारण असं होतं की हा दुकानामध्ये जाऊन उभा राहिला आणि जेवण मागत होता. पोटाची भूक लय वाईट असते. पोटावरही मारताय आणि पाठीवरही मारताय, हे पाप फेडण्यात उभं नसतं. अशा लोकांना मारण्यापूर्वी 10 वेळा विचार करायचा असतो. मित्रांनो, मनोरुग्ण आहे, चटा वाढल्यात, पोटाची भूक हॉटेलच्या दारामध्ये नेऊन उभा करते. पण त्या ठिकाणी जेवण न देता जर त्याला मारलं जात असेल तर समाजासाठी खूप मोठं दुर्दैव आहे. वेळ न घालवता काय बोलतंय का बघू आणि आश्रमला घेऊन जा. दादा, नाव काय तुझं? दादा, नाव काय तुझं? ए भाऊ, नाव काय तुझं? नाव सांग, नाव. तर त्याच्या हाताचे नख पाहू शकता तुम्ही, एवढे भयंकर नख वाढले ते. आणि केसामध्ये जातात. नाव सांग की दादा तू. मी तुला नुकसान देणार नाही. जसं बाकीच्या लोकांनी तुला मारले, मी नाही मारत. मी तुझी मदत करायला आलो. तुझं नाव सांग मला. कोणी मारलं तुला? कोणी मारलं तुला? कोणी मारलं? हॉटेलवाल्यानं मारलं ना? मारलं का? कोणी मारलं? हॉटेलवाल्यानं मारलं आहे ना? असं ते मित्रांनो, आपलं जे कार्य आहे ते कार्य करू. निष्पाप व्यक्तीला जेवण मागते म्हणून हात उचललं, हे माझ्या बुद्धीला जोगं पटणार नव्हतं. मित्रांनो, गाव त्या विषय झालेला झाला तर एवढं पुन्हा एकदा ह्या गोष्टीला रिपीट करतो. आपली जेवण द्यायची लायकी नसेल तर हात सुद्धा लावायचा होता माणसाला. चल भाऊ, तुझ्यासाठी आपण चांगल्याची सोय बोलायची. हा, चल. नाही ओळखलं तुला, तुम्हाला गावला नाही. कुठे गेलता? तुला नाही ओळखलं मी, गावला नाही तुम्हाला. तर काय गावला नाही? तर मित्रांनो, अजिबात ॲग्रेसिव्ह नाही आहे. खूप छान असं बोलला, हसला. लोकांनी मारलाय का म्हणल्यावरती हसला. म्हणजे दुर्दैव बघा, मार खाऊन सुद्धा माणूस हसतोय. पोट ही खूप वाईट आहे आणि पोटाची भूक त्याच्यापेक्षा वाईट आहे. पोटाला जेवण मागितल्यानंतर पोटावरही मारलं जातं आणि पाठीवरही मारलं जातं. हे दुर्दैव आहे. मित्रांनो, हे समाजकार्य जिवंत ठेवतो आपण फक्त तुमच्या मदतीवर आणि यूट्यूबच्या पेमेंटवर. चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आश्रमला जाऊया, बाकी वेळ तुम्हाला मी नक्कीच दाखवतो. तर मित्रांनो, भाऊ मग एकदम मस्तपैकी स्माईल द्यायला लागलाय. त्याला पटलं आता आपलं विश्वास मस्तपैकी. आणि आता कोल्ड्रिंक पिले तिथं आमची थोडं लाल झालं, तुम्हाला अंदाज आला असेल. त्यामुळे कोल्ड्रिंक पिल्यामुळे विश्वास बसलाय भाऊचा माझ्यावर. आणि भाऊ एकदम कम्फर्टेबल बसलाय गाडीमध्ये. तर चला आता आश्रमला जाऊ. भाऊला चकाचक करायला आहे.
चकाचक झाल्यानंतर भाऊ कसा दिसतोय ह्याच्या उत्सुकता मला लागली. तर आता भाऊ कसा दिसतो बघा. काय भाऊ स्माईल. तर मित्रांनो चला आश्रमला जाऊ आणि बाकी हे लवकर. काय बरं आहे का? ये. बस बस. तर मित्रांनो आश्रमला ह्या भाऊला आपण घेऊन आलोय. तर आता काय करू, या सर्वप्रथम इथे स्वच्छताचं नियोजन करू. नेल कटर दाढी कटिंगची मशीन कुठं आहे बघतो आणि आता डायरेक्ट दाढी कटिंग व्हिडिओ कंटिन्यू करतो. मित्रांनो केसामध्ये पूर्ण जटा त्याच्या झालेल्या आहेत बघा. पूर्ण जटाच्या गुठळ्या तयार झालेत. तर लवकर मदत झाली असं मला वाटतंय. कारण परिस्थिती आणखीन खराब व्हायच्या आत या भाऊची मदत झालेली आहे. डोळ्यात गेलं केसात तिकड जावं लागली. पूर्ण जटायला बरं का मित्रांनो. पूर्ण त्याला डोक्याला किती हलकं वाटत असेल हे शब्दात सांगणं कठीण आहे मित्रांनो. लागत नाही बेऊ नको. मित्रांनो जी नकं बघा तुम्ही. नकं एवढी भयानक अशी नकं वाढली ती. आणि नाकामध्ये सगळा मसालाच आहे. तर मित्रांनो आता डायरेक्ट आपण भाऊला आंघोळीला घेऊया. चला. डोळे बंद कर. डोळे बंद कर. घास घास. बघू माझ्याकडे. माझ्याकडे बघ. बघू माझ्याकडे बघ. डोक्यातली काय घाण निघाला बरं का. बघ पूर्ण माथी डोक्यात. तरी एका आंघोळीत एक घाण निघत नसते डोक्यातली. त्याला 2-3 आंघोळी व्हावं लागते त्या. तरी सुद्धा आपण प्रयत्न करूया. वर बघ वर बघ. पूर्ण तिलकडा डोकं. तर मित्रांनो बाकीच्या आंघोळ दाखवणं शक्य नाही कारण पूर्ण कपडे काढावं लागतील. भाऊ नाव सांग तुझं नाव. काय नाव आहे? तू नाव काय सांग की.
हा माऊली माऊली. तर मित्रांनो अगोदर देवदर्शन घेऊ. मित्रांनो भाऊला रस्त्यावरून घेतल्यापासून आश्रममध्ये आणेपर्यंत किंवा दाढी कटिंग आंघोळ नखं कापणे असतील किंवा नवीन कपडे बदलणे असतील एवढ्या गोष्टी केल्यानंतर मला असं वाटतं की ह्या भाऊचा आपल्यावरती विश्वास बसला असेल. आता तरी तो त्याचं नाव आणि गाव सांगतोय हे आपण नक्कीच बघूया. दादा नाव सांग की तुझं नाव काय तुझं दादा? हे दादा वर बघ नाव सांगतो. काय नाव आहे तुझं? काय नाव आहे तुझं? ए दादा वर बघायच्या पैसे नाव सांगतो दादा. तर मित्रांनो नाव आणि गाव सांगायच्या मानसिकतेत हा सध्या नाही आहे. भविष्यात नक्कीच नाव आणि गाव सांगल. तर ह्याला आपण आपल्या आश्रममध्ये आधार दिला आहे. आपल्या आश्रमचा जो नियम आहे सर्वप्रथम रस्त्यावरनं घेऊन येणे आणि आश्रममध्ये आधार देणे. 1 महिनाभर व्हिडिओ व्हायरल करून घरचा शोध घेणे. घरचा शोध नाहीच लागला तर पोलीस व्हेरिफिकेशन करून कायमस्वरूपीचा आधार आपल्या आश्रममध्ये देणे. तर आता आपल्यावर वेळ आलेली आहे. मी माझी मदत केली, आता तुम्ही तुमची मदत करायची. हा कुणाच्या घरातला नातेवाईकातला पाहुण्यातला गावातला मित्रमंडळ परिवारातला कुणाच्या घरातला व्यक्ती मिसिंग असेल हरवला असेल त्याचे घरचा त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतील तर तुमचा एक शेअर ह्या भावाला ह्याच्या घरापर्यंत पाठवू शकतो. आनंद त्याला खूप झाला आहे पण ह्याच्यापेक्षा आनंद त्याला त्याचं घर भेटल्यानंतर नक्कीच होईल. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा, घरापर्यंत त्याचा व्हिडिओ पाठवा. काल मला रात्री या भाऊची फोन संदर्भात माहिती आली होती. एक मनोरुग्ण एका हॉटेलवाल्याला त्रास देत आहे त्यामुळे त्या हॉटेलवाल्याने त्याला मारलं. तर जे काय झालं ते निंदनीय होतं. ह्या लोकांना प्रेमाची आधाराची जेवणाची गरज असते. त्याच ठिकाणी जर त्याला त्रास द्यायचं आपण काम केलं तर हे समाजासाठी खूप दुर्दैव या गोष्टीत असतो. पण आपण आपलं कार्य करून याला मदत दिलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनपूर्वक आभार व धन्यवाद. अजून तरी यानं काय नाव सांगितलं नाही, नक्कीच भविष्यात याचं नाव सांगेल. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनपूर्वक आभार व धन्यवाद. हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतोय. चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, मानाचा रामकृष्ण.